मावळमध्ये आईच्या मृत्यूनंतर 2 मुलांना नदीत फेकून देण्याचा क्रूर प्रकार घडलाय। तळेगाव दाभाड येथील बेपत्ता विवाहितेच्या तपासादरम्यान ही घटना उघड झालेली आहे। बेपत्ता विवाहिता गर्भपात करण्यासाठी नवी मुंबईतील कळंबोली इथं गेली होती। तर प्रियकरानं त्याच्या मित्रासोबत तिला कळंबोलीला पाठवलं होतं आणि गर्भपातादरम्यानच तिचा मृत्यू झालाय। प्रियकराच्या मित्रानं महिलेची डेड बॉडी आणि तिच्या 2 मुलांसह तळेगाव दाभाडे गाठलं आणि 9 जुलैला तिची बॉडी नदीत टाकली। हे तिच्या दोन्ही मुलांनी पाहिलं आणि ती रडायला लागली। प्रियकराच्या मित्रानं त्या मुलांनाही नदीत फेकून दिलं। प्रियकरासह त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ती बॉडी तिथून आणून या लोकांनी संमतीने त्यांच्याबरोबर जे पण असतील गजेंद्र बरोबर आणि त्याचे जे पण साथीदार ह्या सगळ्यांनी ती बॉडी इथपर्यंत आणून तिला इथे आपल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात बॉडी सुद्धा फेकली आणि परत साहेब ते त्यांची 2 मुलं रडत असताना जिवंत असताना त्या 2 मुलांना त्याने पाण्यात टाकला। सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे सीडीआर तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली दिलेली आहे।